अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज आहे मंगळवार आणि आज आला आहे अंगारक योग. म्हणजेच काय तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना स्वामी भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर म्हणजे आता आपणास माहिती असेल की आज आहे 5 मे तारीख आणि आता लवकरच येत्या 17 मे पासून ते आपल्या 20 जून पर्यंत आपल्या बघायला गेलं तर आपल्या अधिक मासाला सुरुवात होणार आहे या 17 मे पासून. आता अधिक मास म्हणजेच काय, मल मासारंभ पुरुषोत्तम मास केवळ धोंड्याचा महिना देखील म्हटलं तर. आता हा जो अधिक महिना आहे तो संपूर्ण महिना खूप महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस त्यातला एक पवित्र असणार आहे आणि खूप महत्वाचा असणार आहे प्रत्येकांसाठी. त्यामुळे या अधिक मासामध्ये आपणास माहिती असेल की वस्तू आपण जेवढे जास्त वस्तू दान धर्म तप व्रत पारायण सेवा जेवढं जास्त करू त्याचं अनेक पटीने जास्त आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे हे प्रत्येकाला माहिती असेल. पण आता या अधिक महिन्यामध्ये आपणास माहिती आहे की दानाला खूप जास्त महत्व आहे. पण आपणास हे पण माहिती असेल की हा अधिक महिना 33 महिन्यानंतर येत असतो, 3 वर्षांनंतर येत असतो. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये 33 वस्तूला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे 33 वस्तू कुठल्या, तर आपल्याला त्या वस्तू आजच्या व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक 33 वस्तू कुठल्या असणार आहे जे आपण दान करू शकतो. यथाशक्ती मी 33 वस्तू सांगणार आहे. प्रत्येक वस्तूचं पुण्य काय आहे ते मिळणार तुम्हाला ते पण सांगणार आहे. पण या 33 वस्तू पैकी तुम्हाला कुठला यथाशक्ती तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी दान करता येतील त्या तुम्ही दान करू शकता. चालेल, काही हरकत नाही. त्यातली एखादी जरी वस्तू दान केली तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्की 100% या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला दान धर्म तप व्रत असेल पारायण असेल सेवा असेल नामस्मरण असेल सगळं काही करायचं आहे. ते पण मनापासून श्रद्धेने आणि पवित्र मनाने करायचं आहे. तर आता आपण जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अजून एक गोष्ट, नक्कीच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्याला येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या 17 मे पासून आपल्या अधिक महिन्याला सुरुवात होते आहे. अधिक महिना जो अत्यंत पवित्र महिना आहे म्हणायला गेलं तर हा अधिक महिना आणि याला पुरुषोत्तम मास देखील म्हटलं तर. आता या अधिक महिन्यामध्ये आपण श्री विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायला पाहिजेत. मंत्र स्तोत्र नामस्मरण सगळं करायला पाहिजे. पण श्री विष्णूंच्या सेवांसोबतच आपण आपल्या गुरूंची सेवा करू शकतो, इष्टदेवतांची सेवा करू शकतो. सोबत आपले पितर आहेत, कुलदेवी कुलदेवत आहेत, सगळ्यांची आपण तुम्हाला ज्यांची सेवा करायचं आहे ज्यांच्या पोथीचं पारायण करायचं आहे ते सगळं काही तुम्ही या महिन्यामध्ये करू शकणार आहात. सोबत आपणास हे पण माहिती असेल की या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान असतो, लेकीचं मानपान असतो, सोबतच त्यांना धोंडे वगैरे खाऊ घालणे असतं. आणि सगळ्यात महत्वाचा प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरणे असेल किंवा तिला भेट वस्तू देणे असेल ह्या पण गोष्टी आपण या महिन्यामध्ये करायच्या आहेत. आता अधिक महिना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला खूप जास्त महत्व आहे. 33 वस्तू दान जर आपण या महिन्यामध्ये केल्या किंवा आता आपल्याला माहिती की जावायला 33 अनारशी देणे असेल 33 बत्ताशी देणे असेल तर ह्या सुद्धा गोष्टीनं खूप महत्व आहे. पण 33 या नंबरला खूप महत्व आहे बघा. म्हणून सांगते की अधिक महिन्यामध्ये आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला प्रश्न पडला असेल की अधिक महिन्यात आपण कुठल्या वस्तू दान कराव्या जेणेकरून त्या वस्तू जर आपण दान केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला काय मिळणार आहे हे खूप लोकांना सुद्धा प्रश्न पडू शकतो. त्यामुळे नक्कीच चिंता करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये त्या 33 वस्तू तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रत्येक वस्तूचं तुम्हाला पुण्य काय मिळणार आहे ते पण सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच वाटलंच तर मी तुम्हाला सांगेल की बा जमलंच तर मी ते स्क्रीनशॉट पीप करून देईल तुम्हाला 33 वस्तू काय काय असणार आहेत. आणि जर नाही भेटल्यास तर नक्कीच व्हिडिओ सावकाशपणे ऐका. मी सावकाशपणे प्रत्येक वस्तू सांगते पण त्या तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या वस्तू लक्षात राहतील आणि तुम्ही त्यापैकी कुठलाही एक वस्तू जरी दान केला तरी सुद्धा चालणार आहे. आता सर्वप्रथम येतं ते म्हणजेच काय, अधिक मासातील 33 दाणे. आता पहिलं दान जे आहे ते म्हणजेच काय, अन्नदान. सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आता अन्नदान म्हणजेच काय, त्याचं स्वरूप काय असतं तर भोजन तुम्ही देऊ शकता अन्नदानामध्ये, धान्य देऊ शकता किंवा जेवण. भोजन म्हणजे जेवण एकत्रच आलं पण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे या अधिक मासामध्ये. आता या दानाचं महत्व काय आहे अन्नदानाचं, तर भूक निवारण आणि पुण्यवृद्धी तुम्हाला ह्याचं पुण्य प्राप्त होतं. हे दुसरं आहे जलदान म्हणजेच पाणी असेल, घडा असेल, पाण्याचा घडा असेल, माठ असेल किंवा पिण्याचं पाणी असेल ते तुम्ही दान करू शकता. पाण्याच्या बॉटल्स वगैरे आहे ते तुम्ही आता उन्हाळा चालू आहे ते पण तुम्ही दान करू शकता. त्याला जलदान म्हणतात. आता याचं पुण्य तुम्हाला काय मिळेल, तृष्णा निवारण व आयुष्य वाढते. ज्या व्यक्तीने हे दान दिलं त्याचं आयुष्य वाढतं आणि तृष्णा निवारण होते. तिसरं आहे वस्त्रदान. आता वस्त्रदान म्हणजे तुम्ही कपडे साडी धोतर चादर लहान मुलांचे आहेत किंवा तुमचे चांगले कपडे आहेत तुम्ही धुवून स्वच्छ करून पण तुम्ही कोणाला दान देऊ शकता. गरजवंतांना दान द्या. ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांना दान देऊ नका. जे गरजवंत आहे ज्यांना खूप नड आहे त्या गोष्टीची त्या व्यक्तीनं त्याचं दान द्या.
तरच तुम्हाला त्या वस्तूंचं पुण्य प्राप्त होतं, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप काही आहे त्याला त्या तुम्ही कितीही महागडी साडी द्या, कितीही महागडे कपडे द्या, त्या व्यक्तीला त्याचं किंमत कळणार नाही. कारण की तो म्हणते अरे माझ्याकडे तर असे 100 पडलेले आहेत, असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये येतं. त्या तुम्ही दिलेल्या वस्तूचं नक्की 100% नाव ठेवणार, कारण की त्याच्याकडे ऑलरेडी सगळं काही आहे. पण म्हणून म्हणते की अशा व्यक्तीला दान करायचं. ह्या सगळ्या ज्या वस्तू मी सांगत आहे त्या वस्तू तुम्ही अशा व्यक्तीला दान करायच्या आहेत ज्या गरजवंत आहे, ज्याला खूप नड आहे त्या गोष्टीची, ज्याच्या घरात त्या वस्तू नाही आहेत आणि त्याला त्याचा खूप आनंद होईल त्या वस्तू मिळाल्यावरती. अशा व्यक्तीला त्या वस्तू दान करा, तरच त्याचं खरं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. तर तिसरं सांगितलं मला वस्त्रदान आहे. वस्त्रदान केल्याने तुम्हाला गरजूंना मदत आणि पुण्य लाभ मिळतो. चौथं आहे तांदूळ अक्षता दान करणे किंवा तांदूळ दान करणे. आता तांदूळ जर तुम्ही दान केलं तर त्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं, मांगलिक कार्य सिद्धी प्राप्ती होती तुम्हाला. पाचवं आहे गहू दान. आता गहू दान केल्याने काय पुण्य होईल तुम्हाला प्राप्त? समृद्धी व आरोग्य प्राप्त होईल. तूप दान जर केलं तर शुद्ध गाईचं तूप तुम्ही द्यायचं आहे, दान करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्य व तेज आणि पुण्य प्राप्त होणार आहे. नंतर आहे साखरदान. 7वी वस्तू आहे साखरदान. साखर दान केल्याने गोड वाणी व तुम्हाला आनंद तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे 8वं दान गुळदान. गुळदान केल्याने आरोग्य व दोष निवारण तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात. त्यानंतर 9वं आहे मीठदान. मीठ दान केल्याने अडथळे तुमच्या आयुष्यातले किंवा तुमच्या व्यवसायातले कामातले ते दूर होणार आहेत मीठ दान केल्याने. 10वं दान आहे ते म्हणजे तेलदान. तिळाचं तेल असेल किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल तुम्ही दान करू शकता, त्यामुळे तुम्हाला आरोग्य व शांती प्राप्त होणार आहे, ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे. 11वं दान आहे दूधदान. दूध दान केल्याने तुम्हाला पोषण व पुण्य प्राप्त होणार आहे. 12वं दान आहे दहीदान. संतोष व आरोग्य प्राप्त होऊ शकते तुम्हाला याने. 13वं दान आहे मधदान. मध, हनी ज्याला म्हणतात मध, ते त्याच्याने तुम्हाला माधुर्य व आयुष्य वाढते. नंतर आहे 14वं दान आहे फळेदान. हंगामी जे काही फळे चालू आहेत ती फळे तुम्ही दान करू शकता गरजवंतांना, त्यामुळे तुम्हाला आरोग्य व समृद्धी प्राप्त होते. त्यानंतर आहे भाज्या दान. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या दान करू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला सद्भाव व अन्नपूर्णा मातेची तुम्हाला कृपा प्राप्त होऊ शकते. त्यानंतर आहे सोनं दान. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे ते सोनं सुद्धा दान करू शकतात. शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही सोनं सुद्धा दान करू शकता. त्यामुळे तुम्हाला काय पुण्य प्राप्त होणार? धन, कीर्ती आणि ते पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे चांदी दान. चांदीची एखादी वस्तू तुम्ही दान केली एखाद्या व्यक्तीला यथाशक्ती तर तुम्हाला समृद्धी व शांती प्राप्त होणार आहे. तांब दान. तांब सगळ्यात श्रेष्ठ आहे बघा धातू. सगळ्या धातूमध्ये तांब दान जर तुम्ही या महिन्यामध्ये केलं अधिक मासामध्ये तर नक्की सांगते तांब्याची भांडी असेल, तांब्याचा दिवा असेल, तांबण असेल, पळी असेल, जे काही असेल तुम्ही दान जर केलं तर तुम्हाला उत्तम आरोग्य व दोष निवारण तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर आहे लोखंड दान. लोखंडी वस्तू तुम्ही दान करू शकता, त्यामुळे त्याला शक्ती आणि स्थैर्य प्राप्त होतं. जमीन दान. शक्य असेल तुम्ही जमीन म्हणजे भूमिदान असते ते तुम्ही देऊ शकता, त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर आहे गोदान. सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान, गोदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे हे. गोदान म्हणजे गायदान. शक्य असेल तर त्याने तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळते. सगळ्यात मोठं पुण्य मोक्ष प्राप्ती तुम्हाला होते गोदान केल्याने. त्यानंतर आहे छत्रीदान. आता उन्हाळा चालू आहे, छत्री वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा येणारा पावसाळा आहे त्यामुळे तुम्ही ते छत्री वगैरे पण तुम्ही दान देऊ शकता. यामुळे एक उपकार व संरक्षण तुम्हाला प्राप्त होतं. त्यानंतर आहे चप्पल, पादत्राणे तुम्ही दान देऊ शकता, तर त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला प्रवासात सहाय्य व पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर आहे आसन दान. आसन पाठ आहे, आसन आहे म्हणजे तुम्ही जे आसन असतात बघा सेवेचे ते आसन आहे किंवा गालीचे आहे किंवा पाठ आहे, गादी आहे झोपायची, ते पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला गरजून दान देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला स्थैर्य व मान सन्मान प्राप्त होतो. त्यानंतर आहे एखादं पुस्तक असेल किंवा धार्मिक पुस्तक आहे किंवा आपल्या मार्गातले स्वामींच्या मार्गातले जे काही पोथी आहे, पारायणाच्या पोथी आहे, ग्रंथ आहेत, जपमाळ आहे, ते पण तुम्ही दान देऊ शकता. हे पण तुम्ही दान देऊ शकता म्हणजेच पुस्तक किंवा धर्मग्रंथ. त्यामुळे तुम्हाला विद्या व ज्ञान वृद्धी प्राप्त होते. त्यानंतर आहे दीपदान. दिवा, तेलाचा दिवा तुम्ही दान करू शकता, त्यामुळे तुम्हाला अंधार निवारण व ज्ञान प्राप्ती होते. त्यानंतर आहे धूप अगरबत्ती दान. धूप असेल, अगरबत्ती असेल ते पण तुम्ही दान करू शकता, त्यामुळे तुम्हाला सुगंध व प्रसन्नता प्राप्त होते. शय्यादान म्हणजेच काय बिछाणा, गादी, उशी हे जे काही आहे पलंग वगैरे ते पण तुम्ही दान देऊ शकता. तुमच्या यथाशक्तीवर का सामर्थ्यानुसार करा. असं नाही की या प्रत्येक वस्तू दान करायला पाहिजे असं नाही. यातल्या तुम्हाला ज्या जमतील त्या तुम्ही दान करा. मी फक्त तुम्हाला सांगते आहे की कुठल्या तुम्ही दान करू शकता. तर शय्यादान म्हणजेच बिछाणा, गादी, उशी, पलंग दान करू शकता, त्यामुळे तुम्हाला आरोग्य व सुख प्राप्त होतं. त्यानंतर आहे कंबळ म्हणजेच चादर दान. कंबल म्हणतात का त्याला हिंदीमध्ये कंबल. पांघरायची आपली जी काही चादर असते ती पण तुम्ही दान करू शकता. थंडीपासून संरक्षण तुम्हाला याचे फायदे म्हणजे थंडीपासून संरक्षण तुम्हाला मिळू शकतं किंवा
तुम्ही ज्याला दान दिलं आहे त्याचं सुद्धा संधीपासून संरक्षण होताना मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याचे भरपूर असं तुम्हाला त्याचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यानंतर हे औषध दान, औषधे, वैद्यकीय मदत, एखाद्या व्यक्तीला खूप गरज आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, तर तुम्ही त्याला औषधं वगैरे सुद्धा तुम्ही दान करू शकता, ते पण तुम्ही दान करू शकता. त्यामुळे तुम्हाला आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्यानंतर आहे विद्याज्ञान, एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला जर शिक्षणाची नड असेल, त्याला शिकायची खूप इच्छा आहे पण पैशांची गरज आहे, पैशामुळे तो शिकू शकत नाही आहे, तर तुम्ही त्याला म्हणतात ना विद्यादान, म्हणजे तुम्ही त्याला शिक्षणासाठी सुद्धा मदत करू शकता. हे पण एक खूप मोठं दान आहे बरं का, खरं सांगते, याला साधं सुद्धा हलकं घेऊ नका. यामुळे काय मिळेल तुम्हाला, ज्ञान व उज्ज्वल भविष्य तुम्हाला प्राप्त होतं. त्यानंतर आहे सुवासिक वस्तुदान, म्हणजेच बघा त्याच्यामध्ये चंदन आहे, इत्र आहे, सुगंधी वस्तू आहे, हे पण तुम्ही दान करू शकता. त्यामुळे तुम्हाला सौख्य व सुगंधित जीवन देखील तुम्हाला प्राप्त होतं. त्यानंतर आहे दक्षिणादान, ब्राह्मण व गरजूंना तुम्ही यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार, तुम्ही आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा दान करायचे आहे. तुम्हाला जेवढी तुम्ही दक्षिणा दान करताल तेवढं उत्तम, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करा. यामुळे काय होईल, सर्व कार्य सिद्धीचं पुण्य प्राप्त होतं, म्हणजे सर्व कार्यामध्ये तुम्हाला यथाशक्ती सिद्धी प्राप्त होते. आता हे सर्व तुम्हाला 33 दाणे मी सांगितलेले आहे, त्याचं पुण्य पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जमलं ते तुम्हाला फोटो पिप करून देईल मी कुठले दाण आहे ते. पण आता दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलीही वस्तू तुम्ही साखर दान करा, साधं मीठ दान करा, एखादी कुठलीही वस्तू छोटीतली छोटी दान करा, पण ती दान करत असताना मी सुरुवातीला सांगितलं गरजवंतांना दान करा. ज्याच्याकडे ऑलरेडी सगळं काही आहे त्या व्यक्तीला दान करू नका, त्याचं तुम्हाला काही सुद्धा पुण्य प्राप्त होणार नाही आणि ती व्यक्ती सुद्धा तुम्हाला मनापासून काही आशीर्वाद देणार नाही. म्हणून सांगते, अशा व्यक्ती शोधा. अशा भरपूर व्यक्ती आहेत आजकाल की ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे. अशा वाटलं त्या व्यक्तींना विचारा की तुला कुठल्या गोष्टीची गरज आहे बाबा, जेणेकरून तुला त्याचा आनंद होईल, तुला त्याचा फायदा होईल, अशा गोष्टी त्या व्यक्तींना तुम्ही दान करा. आणि अजून एक सांगते, दान करताना स्वतःहून त्या व्यक्तीला जाऊन तिथे दान करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, दान करताना मनामध्ये अहंकार नसावा की मी ही वस्तू दान केली, मी एवढ्या वस्तू दान केल्या. बोभाटा करायचा नाही, कुठेही त्याची वाच्यता करायची नाही की मी एवढं मोठं दान केलं. दान हे सदैव गुप्त ठेवायचं असतं, त्याचं जास्तीत जास्त त्याचा म्हणजे बोभाटा करायचा नाही. नाहीतर आपण इकडे दान केलं, सगळीकडे सांगत सुटलो की बघा मी एवढ्या वस्तू दान केल्या, मी ही वस्तू दान केली, मी त्याला ती वस्तू दिली, मी ह्याला ही वस्तू दिली, त्याने तुमचं पुण्य अजूनच कमी कमी होत जाणार आहे. त्या दानधर्माचं तुम्हाला काही सुद्धा पुण्य प्राप्त होणार नाही. म्हणून सांगते आहे की यथाशक्ती करा, सामर्थ्यानुसार करा, त्याचा बोभाटा करू नका, मनामध्ये अहंकार बाळगून आपण दान करू नका. मनामध्ये खरंच सांगते तुम्हाला, दान करताना नेहमी श्रद्धा असावी, नम्रता असावी आणि सोबत निस्वार्थ भावना तुमच्या मनामध्ये असायला हवी की या म्हणजे एखादी वस्तू ही दान केल्याने मला खूप काही मिळणार आहे, हे पण मनामध्ये भावना ठेवायची नाही. फक्त आपण अधिक मास आहे, पुण्य मास आहे, हा पुण्य कर्मासाठी हा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त दान करायचं आहे, बस. दान करून सोडून द्यायचं, कुठे वाच्यता करायची नाही, कुठे बोभाटा करायचा नाही, कुठे बोलायचं सुद्धा नाही एक शब्द की मी या वस्तू दान केल्या म्हणून. हा झाला मोठेपणा, हा झाला मीपणा, हा झाला अहंकार. त्याच्यामुळे तो जर मनामध्ये आला, तुमच्यात जर आला, दान धर्म करून सुद्धा, तर तुमचं पुण्य शून्य आहे. त्या दानात सुद्धा तुम्हाला काही पुण्य प्राप्त होणार नाही. म्हणून सांगते आहे की शक्य असेल तर दान करा, नसेल तर सरळ सरळ सांगते, मनापासून श्रद्धेने परमेश्वराचं नामस्मरण करा, सेवा करा आणि सेवेकरी घडवा. ते पण एक मोठं काम आहे, ते पण तुम्ही करू शकता, हे पण तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे नक्कीच मनापासून श्रद्धेने, नम्रतेने, मनामध्ये अहंकार न बाळगता दान धर्म करायचा आहे. आणि आपणास माहिती आहे की अधिक मास म्हणजेच आपला हा जो पूर्ण धोंड्याचा जो काही महिना आहे, अधिक महिना जो आहे, तो आपला दान धर्म, तप, व्रत, पारायण, सेवा करण्यासाठी, खूप या सर्व पुण्य कर्मासाठी हा महत्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे 100 पटीने तुम्हाला जास्त पुण्य प्राप्त करायचं असेल तर या 33 वस्तूंपैकी कुठली पण वस्तू तुम्ही दान करा, तुम्हाला शक्य असेल तेवढ्या. पण मनामध्ये निस्वार्थ भावना, नम्रता असायला हवी. आणि सोबत आपण जास्तीत जास्त सेवा करायची आहे अधिक मासामध्ये. भले तुम्ही इतर पारायण करा, सेवा करा, कुठेही काही करा, पण आपली नित्य सेवा सोडायची नाही, पंचमहायज्ञ सोडायचा नाही. तो आपल्याला रोज नित्यनेमाने करायचंच आहे, खंड पडू द्यायचा नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्या जोडीला आपण या सर्व काही इतर वस्तू आहे, दान धर्म आहे, तप आहे, व्रत आहे, पारायण आहे, नामस्मरण आहे, ते सगळं काही आपण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.